बऱ्याचदा आपण ऐकलंय की डेंग्यूचा डास हा फक्त गुडघ्याच्या खाली चावतो, तर ऍक्च्युली हे मिथ आहे. हा कुठल्याही एक्सपोज्ड एरियावरती, म्हणजे जिथं आपलं कवर्ड नाही आहे कपड्यानं, त्या भागाला तो चावू शकतो. बऱ्याचदा काय होतं, गोठ्याचा एरिया जो आहे किंवा ना गुडघ्याच्या खाली, तो थोडासा अनकवर्ड असल्यामुळे तिथं घरात चावण्याचे चान्सेस जास्त असतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की तो वरती नाही चावू शकत. जसं मानेला, हातांना, चेहऱ्याला, या सगळ्या ठिकाणी चावू शकतो. डेंग्यूचं लागण झाल्यानंतर त्याची लक्षणं काय असतात तर सुरुवातीला एक 3 ते 5 दिवस त्याचा प्रचंड ताप, अंगदुखी, डोकेदुखी हे असतात. आणि 3 ते 5 दिवसानंतर साधारणतः प्लेटलेट्सच्या पेशी कमी होणं, नसांमधून पाणी बाहेर फेकलं जाणं, अंगाला सूज येणं, ह्या सगळ्या क्रिटिकल गोष्टी दिसू शकतात. आणि काही प्रमाणात जर मेंदूची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यामध्ये शुद्ध हरपणं, उलट्या होणं, खूप झटके येणं, रेअर प्रमाणात पण हे देखील होऊ शकतात. मग हे टाळण्यासाठी काय असावं तर मॉस्किटो रिपेलेंट क्रीम्स म्हणा, ह्याचा वापर करावा. आजूबाजूला पाणी साठवू देऊ नका. पर्टिक्युलरली आपल्या ओपन एरियाजमध्ये जेवढं फ्रेश वॉटर जिथे साठेल तिथं डेंग्यूच्या अळ्या ह्या वाढणार आहेत. आणि आपल्याला जर डेंग्यूचा आजार नको असेल तर आपला परिसर हा डेफिनेटली स्वच्छ ठेवावा आणि पाणी साठवू देऊ नका. थँक्यू.